काय मग आता शेवटी बोली बोलायचं नाही का. हो ना, पण असं वाटे बा काय निपटलं असतं तर बरं असतं. पण जाऊ दे आता, काय कसं आहे आपल्याला कोणाचं मनही नाही थोडा वाटत. हां, लुटेरे साहेबही झाले आपले, मानमुळे साहेबही झाले आपले. हो ना, तर आता असं करू आपण, हो शांताराम भाऊ, तर बोली बोलून टाकू नाही का. हो म्हणजे कोणाला राग नको ना लोभ नको. हो चालते, फक्त म्हणलं चहा घे घ्या. हो कसे 7:30च वाजले अजून. 8 वाजेपर्यंत समजा बोली बोलून टाकू मग आपण नाही का. हो म्हणजे थोडंसं मी काशीनाथले फोन करून देतो. त्याला म्हणतो बा जरासं बोली बोलाली आहे, जरा त्याला समजते, जरा बोलते ती. हां चालेल ना मग. अरे मी तर म्हणतो दवंडी देऊन टाका ना हो तुम्ही. दवंडी द्या, अजूनही कोणाची इच्छा राहिली सुईली असेल त्यांनाही याव याच्यातनी. हा मी काय म्हणतो, मग आता कसं काय एकट्यानंच म्हणजे काय इथं काय हे आहे का. हा घेऊ द्या ना, कोणाला घेते त्याले त्याच्या मनाप्रमाणे. लय शहा नाही कोणाची. 30,000च्या वर बोली जर बोलत नावाचा नाही का. मग हे काय माहिती आहे अंदरचं. म्हणा 1.5 लाखापर्यंत जातो एकटाच. हे बा तुम्ही काय म्हणतो, असे दवंडीची मला नका धमकी देऊ म्हणा. यायला सांगा तुम्ही. बोला म्हणा किती सरे गाव बोला म्हणा इथं आणि कर म्हणा हराशी. तरी जर मानमुळे कोणाला घेऊ देईन ना तर नावाचा नाही म्हणला आता. ते का लॉटरी म्हणा नाही का, योग्य दिसून राहिले. मग चालते ना मग. आता काय तुम्ही म्हणतात नाही तर काय दवंडींची याची मला तर काही हे नव्हतं वाटत. तुम्ही दोघापैकी बोलले असते चाललं असतं. पण आता कसं हाय इच्छा लुटेरे साहेबांची, कशाला फोन करून देतो त्याला म्हणतो एक दवंडी मारून दे गावातून, चक्कर मार. आणि मग तेवढंच ते हराशी बोलायला येऊन जाते आपल्या घरापुढेच बिलकुल. करून टाकू मग. द्या ना दवंडी द्या. 8-8:30चा टाईम द्या. या म्हणा आम्ही येतो सवलतीनं जरा अर्ध्या घंट्यांनी. यायले म्हणा या म्हणा अर्ध्या तासाना. 8:30चा टाईम द्या आणि या म्हणाले कोण कोण आहे तर. पोराच्या शिक्षणासाठी सांगतो मी तुम्हाला. जर कोणाला घेऊ देईन ना मी सायकल, आता माझ्या पारा चढला सांगतो तुम्हाला. कोणालाच घेऊ देत नाही मी सायकल. पाहू ना. अरे म्हणलं मा हात कोण नाही पकडला आलो का. हो चला मग आता. हो द्या तुम्ही दवंडी देऊन द्या, फोन करून द्या कोणाला करायचं ते. मी चहा मांडून राहिली म्हणलं. म्हणलं बसा साहेब, बसा म्हणलं. लुटेरे साहेब बसा तुम्ही. बरोबर ठीक आहे ना. हो ला तुम्ही फोन ला, मी बसतो. हो मांडा चहा मांडा बाबा. अरे बराच्या बाबा ना 7-12 आहेत त्या नाही. तेच म्हणलं ना, हिंगा वाढदिवसाचे बाबा बॅनर लागून राहिले ना. सकाळी सकाळी झळकलं ना बाबा मारुतराव. तेच तर म्हणलं कटलं काय बॅनर घेऊन हिंडून राहिलं. अरे बाबा, अरे मारुतराव, अरे हॅपी बर्थडे म्हणलं. अरे बा वाढदिवसाची शुभेच्छा सकाळी सकाळी. असं आहे लोक, नीरा कोळ्या शुभेच्छा देत लोक. पण रुपया बॅनरसाठी चाराने कोण नाही दिले. सगळे मा खर्चाने मी 10-12 बॅनर आणले तर. हो ना, फोटो भलाही द्यायचे आता. हो शुभेच्छुक. अरे काय करता आता, लोकांचं प्रेमच तेवढा आहे ना. हे बा मला माहिती नाही, कल्पना नाही. हो आता मी आलो, भानूचा मला फोन आला, अरे येतो खरी म्हणे मारुतराव. मी आलं काय काय पहा म्हणलं बा सरपंच साहेब झाबरू यायनं त्याईनं बॅनर बनवूनही आणले लावूनही राहिले. हो मला तर कल्पना नव्हती आजची 7-12 आहे म्हणून. बापरे का मारुतराव म्हणा हात जोडा नाही का. हो ना, पायावर काय फेकून द्या, पुरे पैसे मारतीन दे ना बा. हो ना, मध्ये मध्ये रातच्या झोपून नाही दिलं ना. लवकर बॅनर. अरे बा म्हणलं सगळे झाबरून बॅनर पाठवले म्हणलं. हो सांगा तुम्ही काय किती प्रेम म्हणला, मित्र प्रेम बाकीचं. सरपंच बी म्हणजे माहिती नाही पडलं बा. सांगा ना मारुतरावले. काही नाही, निरा मोठे पण आहे. स्वतःहूनच सांगते ते, स्वतःहून छापा लावले. हो ना ते तर आहेच म्हणा. प्रेम दिसतेच ना लोकांचं. मारुतराव धुटके म्हणल्यावर आता काय नावाजलेला व्यक्ती आहे ना. मग हो मंडप डेकोरेशन हे ते ट्रॅक्टर गिक्टर. हो ना, पण मी काय म्हणतो मारती मग आज काय आहे म्हणलं विशेष. हो काही जरा म्हणजे काही नवल विशेष असते वाढदिवस म्हणलं की लोकांना आठवण येते 7-12 म्हटलं की. काय विशेष विशेष यावर्षी वाढदिवसाला काही म्हणजे काय पार्टी गिटी काही जेवण असं तसं काही. काय लक्ष म्हणजे धाब्यावर आहे का कुठं आहे का काय. आता लोक बरोबर भूक ठेवतात आज नाही का. हो संध्याकाळ लोक जेवत नाही पोटभर. हो ना. अरे आता काही ना काही तर करावंच लागेल का नाही. हो पण आता सध्याचे काही सांगत नाही. आता थोडंसं मला पहिले जावं लागतं आता दवाखान्या. हो कसं आता मला ते आपला अनुभव आहे. हो आता याची गाडी घेतो 100 भाऊची. 4 व्हीलरनं आम्हाला यायचं आहे जरासं दवाखान्याचं काम आहे. हो तिकून आलं 12-1 वाजता की मग ते होईनच काय आहे काय नाही समजणच तुम्हाला. हो बस आता सध्या काही नाही सांगू शकत. हो ते आहे म्हणा. हो सस्पेन्स असते ना. बरोबर ठीक आहे ना. पण ते पण सांग बा काय आहे. हो ठीक आहे. हो जाऊ दे, चला येतो म्हणलं आता शिवलाल भाऊच्या घरून. हो आता काम धंदा पाहा लागल. काही पाणी गिनी द्यायचं असेल तर सांगत जा आपल्याला. आता हरभरा रखवारे येते. हो आता खाजोड्याच्याकडं काम सुटलं आपलं. आता हरी काम सुट आम्ही. पाहू ना, लागणच मिळ लागन. हो एखाद्या ट्रॅक्टरवर येते. हो पाहू ना, काही ना काही बजेट बसू तुमचा. काय म्हणते अध्यक्ष, काय म्हणते आता. हो ढाण्याचा फोन आहे. हो पाहतो काय म्हणते तर. हॅलो हा म्हटलं राम काय म्हणता. हा अध्यक्ष काय सकाळ लावलं बा, काय होतं अडचण. काशीनाथ, मी काय म्हणतो, थोडंसं राजा काम होतं गड्या. हो आपलं थोडी दवंडी देतं का गावात एक. हो जरासं म्हणजे एखादा स्पीकर घे, नाही ते एखादी दपडी घे. हो जरा दे ना जरासं वाजून. हो मी सांगतो तसं बरोबर सांगते यात मी. काही नाही, मी देऊन देतो तुले 100-150 रुपये. सकाळचं निघून जाते तुझ्या चहा पाणी. चालते का. अच्छा दवंडी आहे म्हणा, आपल्या वाढदिवस दवंडी देते का म्हणा. नाही हो हे जरा मोठेपणा करणार आहे ना. काय म्हणते शिवलाल भाऊ, काय म्हणते म्हणलं. हो काय आहे द्यायचं. मग ऐकू दे राजा काय म्हणते तर. हो मारत राहत. हो ना ते बॅनर लावणं चालू वाढदिवस आहे ना मारुतीचा. हो म्हणून ते त्यासाठी. मारते वाढदिवस आहे का तिथंच वाटते नाही. बॅनर लावून राहिलं का. मला तर माहिती नव्हतं राजा. बरं झालं ध्यान दिलं तर. हो ना त्याला शुभेच्छा द्यायला लागणार, मोठेपणा द्यायला लागणार. अरे काय मी काय म्हणतो काशीनाथ, आज ते आपलं मारुतराव आहेत का त्याचा वाढदिवस आहे. हो तर आपल्याला शुभेच्छा द्यासाठी मोठं काहीतरी गिफ्ट आणायचं आहे. जाऊ म्हटलं सोबत गाडीनं. हो जरासं गिफ्ट देऊ वाढदिवसाचं. चालशील ना मग, हाय का रिकाम पण.
पलटले अध्यक्ष आमचे बात हो ना ते तर आहेच म्हणा गिफ्ट घ्यायच लागते ना आपल्याला हो ना मी घेतो ना एखादं बरं तर मी काय म्हणतो ते दवंडीचं काय म्हणता काय ती द्यायची दवंडी काही नाही नॉमिनल आपलं सायकल इकायची आहे का नाही आपली तर ते दोघा जणात भांडणं लागली आपले मामा लुटरे साहेब आणि आपले मानमोळे साहेब मी घेतो मग आता कसं त्याच्यातून तोडगा काढला की बा बोला जे घेईन ते घेईन अजूनही कोणाची इच्छा असेल तर मग गावातला जर आला कोणी तर चालतेच आहे. बाबा म्हणजे आता बोलीवर आहे का आम्हाला का सायकलचं अरे गेली 15,000 गेली बा ते अजून काय किती कमावत राहायचे त्याच्यावर तसं नाही ना इथंच बसून आहेत ते 15चा विषय आहे का रे आपल्याला तर काय किती असले तर कमीचा भुकले का पण ते आता त्याची इच्छा आहे बा बोला म्हणून म्हणलं गावातलं कोणी असेल तर नाराजी नको बा गावातल्याला सांगितलंही नाही म्हणून म्हणलं तेवढी दवंडी देऊन दे किंवा शिवलालजी टोयगोटे यांची सायकल बोलणारा बा ज्यांना कोणाला बोलायची असेल त्यांनी इथं 8:30 वाजता हजर राहा शिवलाल भाऊ यांच्या घरासमोर समजलं बस एवढं तू सांगून दे बाकी काही विषय नाही आणि ते वाढदिवसाचं सांगून देतो मारुतरावचं भले पैसे मी देतो दवंडीचे मारुतराव धुटके यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त म्हणजे खूप शुभेच्छा असं मी तेवढं सांगून दे म्हणजे तेवढं एका दोनून जाते बरोबर यायला म्हणते माणूस आहे हो नाही तर बाकीचे पाहणं अजून कोणाचा फोन आला मला अरे रामराम शिवलाल भाऊ रामराम म्हणलं दवंडीचे पैसे बा मीच देतो म्हणलं काही विषय नाही देऊन द्या दवंडी सायकल विक्री आहे का विकून टाका जाऊ द्या फक्त आपल्या वाढदिवसाचं देऊन देतो म्हणलं मग जाऊ द्या सांग मग जमला आता नाही का दवंडीची याच्या कोणच काढले शिवलाल बरं ठीक आहे शिवलाल भाऊ मग करतो मी लवकर 8:30चा टाइम सांग का बरं ठीक आहे ओके बरं नाही मारती मग काही दवंडीत अजून काही म्हणजे जेवणाचं काही सांगा लागते का संध्याकाळी जेवण आहे असं तसं म्हणजे मग त्याच्यात ते होऊन जाते मग नाही तर अजून मग माणूस पाठवा घरोघरी हो त्यापेक्षा नाही सध्या नका सांगू 11 वाजता येतो मी ते कसं आधीच ते लिकीज करणार माणूस इथंच आहे उभा ते कसं आधीच लिकीज नाही करत मी ते 11 नंतर आलं की मग मी काय करायचं ते करतो माझ्या हिशोबानं बाकी आता तुम्ही एवढं देऊन द्या सांगू शुभेच्छाचं आणि बाकीचं ते तुमच्या सायकलचं काय मामी काय देत नाही का जेवण आवडलं का असं बरं ठीक आहे बा तू इच्छा हो सांगतो काय तर 11 नंतर आल्यावर मग पाहू आता काय हो हे एवढं सांगतो मग काय कुठं गेला आता रे बा हो ना ते आता भाच्या बरे तिकडे जायला बरे शिवलाल भाऊच्या घरी काय आहे तिकडे चाललं घरी नाश्ता गिष्टा करून घेऊ मला जा लागते राहायच्या तू बरे सकाळी येतो म्हणे म्हटलं इथं झाला असं तू अरे काही नाही तिकडे गेलतो ना मी तू रात्री सांगितलं नाही का रे बा शिवलाल टोयगुटीची ती सायकल पाव म्हणलं जरासं अरे रात्री सांगितलं रे बा तुले 15,000 दिले त्याला बारपोडीले आलाय तरी बारपोडी गाडी दिसली नाही का अरे मग तेच झालं ना आमचं 15ची मी 20ची मागितली न दिले मग हो शेवटी मग दवंडीवर का आम्हाला आता दवंडी होईल आता आणि त्याच्यानंतर ती बोली जे बोलन त्याला भेटन काय तू हे डोक्सच फिरलं वाटते बा अरे तुले काय बा त्या सायकलच्या राधी लागल्यापेक्षा एखादी दुसरी पाहिलं रे बा बसला आपला 20,000 रुपयाला का पागल झाला का हो हे शूटरचे हे धंदेले का कमी पडून राहिले तुले आता सायकलच्या राधी लागला काय येले काय माहित भोपई सुतेले अरे तुले नाही ना माहीत ते काय आम्हाला माहित ते सायकल कशी आहे काय मग एवढी दणकट नाही भेटत ना भाऊ कुठं मग 20ले मागणी ती हो सांगू राहील तुले पाहतो ना आता बोलतो ना काय तर हो किती मध्ये जाती हो त्याची कुठरो काय धाव तर पाय तुम्ही मग मला काय करावं लागते हो राहिले का निरा बॅडपरा करतं हो चला आता नाश्ता करून येऊ किती वाजता आहे आपलं ते हराशी काही आहे 8:30 म्हणे वाजती हो 8:30 वाजे लोक थांबतो मग येणं होते ना आपल्या घरून हो एका भाच्याला इथं ठेव आपण तिघं चालले जाऊ मग बरं तसं करू म्हणे हो चल मग धिरकुंडा हो आपण जाऊ नाश्ता करून येऊ तोपर्यंत एक जण थांबित आणि उधार देऊ नको कोणाला हो इथं कसं उधारी भेटणे नाही नगदी खपन तेवढंच आपलं पुढच्याचा काही भरोसा नाही चालू दे आता हो जे आलं ते बरोबर हिशोबानं आम्ही येलो मी बसतो मग इथं जा रे बा तू हो जा तुम्ही जा मी नंतर जाईल मग लवकर मला दवाखान्यात जायला लागते वाढतेला आवाज दे तुम्ही हो चल बघ चल सूर्य कोणत्या दिशेने उगवला म्हणा हो ना हार गिर नारळ अगरबत्ती अरे का कसं काय कधी लाभाजी काय कसं म्हणलं चमत्कार झाला इथं काही बा मला सकाळी जिंदगीच नाही दिसली अगरबत्ती घेऊन आता कुठं मंदिरात कुठं चालले म्हणलं आज काय बा विशेष काय सांगा येईल नाही का हो ना माणसाला किती आनंद झाला रातच्यानं हो ना एवढं मोठं 3 लाखात सापडलं अरे म्हणलं काय लोक का तुम्ही राजा गद्यावरही बसू देत नाही रिकामही चालू देत नाही हो जनता मनावर हात जोडावा मला जायची इच्छा झाली चाललो बा मी याच्यात काही आहे का असं नवीन काही आहे विशेष पण ते आज मिळालं बा शनिवार नाही काही नाही रविवार आहे आता म्हणलं कसं काय म्हणजे असं अलगच वाटते ना म्हणजे काय नेमकं काय साठी बा आता रविवार असो का शनिवार असो कोणताही दिवस सारखाच आहे की नाही हो सगळे वार देवाचेच आहेत मग हो कोणत्या ना कोणत्या दिवस सूर्यनारायणाचा वार नाही का रविवार काय राजा बोलताना हो ना आज मी दर्शनाला चाललो तुम्ही काही म्हणता ते हटकू नका म्हणतो मध्ये हो काय आहे तुमचं काही नाही ते दवंडी ऐकली असेल ना आपली ते सायकलच्या याची बोलाची हराशीची काय मला तर काही लक्षात आहे बा मी कुठं बाहेर गेलो असेल म्हणा आपल्याला माहिती नाही का हो आता काही कुठं तोंड घालायला पुरत नाही बा आपल्याला काय माहित नाही हो काय मी म्हणजे घरी नव्हतो हो बाहेर गेलो होतो तर मग कदाचित गेला असं निघून दवंडीवाला
काय माणसारायच्या माहित नाही म्हणतं तुम्हाला माहित नाही काय बोलता तर अरे म्हणलं मामा लुटेरे मानमोडे चांगली धुतली म्हणलं द्यायची हो कसं 15ची तर घेतलेलीच आहे पहिले पण आता ते 100% 40-50 हजारावर जाते ते काम तर म्हणलं जरासं ये जा म्हणलं तुम्ही बी जरासं बोली बोलाले मी बोलतो म्हणा जरासं मग 1-2 आकडा वाढला की जरा तेवढंच वाढते माया तेवढंच बजेट बसते मग आता आमचा तर बसलाच म्हणा हो याचंही बसते वाटते बजेट नाही ते तर आहे म्हणा पण राजा कसं आपण अशा फसकाटात पडतच नाही बा हो कुठं बसता नांदी लागत आपल्याला हे पटतच नाही अशा गोष्टी आपल्याला घेणं नाही सायकल काय बसा तुम्ही पाहा तुम्ही हो ते आपण काही येत नाही अरे पा तुम्ही नका घेऊ नका ना फक्त बोली बोलायला माणूस बा गावातला एखादा तरी कोणीच नाही राहिला ना दोघा तिघाला म्हणून पाहिलं जरा वाढ झाली पाहिजे पण नाही म्हणते बा आमच्याच अंगलट याचं म्हणते तुम्ही कसं 30,000पर्यंत बोला म्हणजे 40पर्यंत तरी जरी भेटले हो तरी माझं बजेट बसते ना बसतं बा लुटेरी म्हणा म्हणती मानमोडी नाही का दोघं एकापेक्षा एक कलाकार माझ गयात पळाय सायकल नाही बा आपण नाही म्हणतो आपण ते कसं आता चाललं मी पूजेले हो मी काही बोलत नाही एक पाहिली येईन बा पण ते आपण बोलत नाही बा मामी जाऊ द्या बा मग आता काय आलं का हो बरं ठीक आहे हो तुमची इच्छा हो ते कसं एकटा आहे दुखदुखे माणूस हो कुठं बसता बरं ठीक आहे चला पाहतो कोणी असलं तर नाही तर मग आता बस 8:30 सुरू होत्या पाहिले तरी जा मग पाहिले येतच मी हो सगळं पास लागते ना आम्हाला लक्षच ठेवावं लागते ना हो ना हार तर गेलेला आहे काय होतील काय नाही हो ना त्या हारा त्यानंच तर एवढी मोठी बोली बोलणार आहे ती हो थांबणं तू 1.5 लाख लोक जाणार आहे काम बरं ठीक आहे ना हो जाय तू जाय लांबूवाद्यांना तिकीट काढण्यात येते की आज दिनांक 7/12/2025 रविवार सकाळी 8:30 शिवलाल भाऊ तोयगोते यांच्या घरासमोर त्यांची सायकल विक्रीसाठी बोली बोलण्यात येणार आहे तरी करता ज्यांना सायकल घ्यायची इच्छा असेल त्यांनी बोली बोलता करता आपल्या शिवलाल भाऊ तोयगोते यांच्या घरासमोर 8:30 वाजता हजर लावे हो त्याचबरोबर दुसरी सूचना मालोतला धुतके यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त सर्वांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देण्यात याव्या शिवलाल भाऊ तोयगोते यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात येत आहे ठीक आहे धन्यवाद सूचना संपली सूचना संपली हो चला आता चला पुढे गोड झाला नाही हो तिथे जो पाबर आता सायकल इकडे आणि त्याला बोली म्हणते बा अरे काय कसं काय म्हणलं कशाला ते सायकल काय म्हणजे हराशी आहे का सायकलची हराशी अरे बा तुम्हाला काय माहित आहे या ना शिवलाल भाऊ तिथं मग म्हणलं 15,000ची म्हणलं दिली नाही हराशी बोलून राहिले मामा लुटे रे मानमोडे साहेब चला या म्हणलं तुम्हाला घ्यायची असेल तर पहा काय का कमला साहेब कशा काय काय 15,000ची काय कसं रे काय ते मानमोडे का डोकं नाही का म्हणलं त्याला अरे डोकं कोणाला नाही हे आता तुम्हाला समजा मग हाय कोणाला नाही कोणाला या ना तुम्ही हराशी मग समजा ना तुम्हाला देतात भाऊ या ना घ्या ना म्हणलं सायकल लागेल ना तुम्हाला काय म्हणले तर काय समजून नाही राहिलं बा हे काय कोणतं काय विचित्रच घडून राहिलं इथं तर हो ना येतो मी पाहिले हो पण हे काय म्हणजे सायकल 15,000ची म्हणजे नवलच वाटून राहिलं बा जा तुम्ही हो द्या दवंडी देऊन द्या येईन आम्ही तिथं घेणं नाही आम्हाला बरं या मग हो या लवकर या 8:30 वाजता हो तर बा संतोष घे उचल दे हॅलो हां बोल काय म्हणत होती हॅलो काही नाही म्हटलं आता मी बाहेरून आले फिरून तर म्हटलं तुम्ही सकाळी गेले काय झालं ते सायकल निपटलं मग काय निघून राहिले का कसं म्हटलं नाश्त्याचं करू काय उशीर होईल का कसं काय अरे काय सांगू तुले 7 वाजता पोहोचलो मी तिथं पण हे बा माया बरोबर मी गेला की ते लुटेरे आला तिथं आता लोक तुम्ही घरी पोहोचलो असतो पण आता ते म्हणते की मी घेतो 20,000 रुपये कबूल केले त्या निघानं बापरे बहुतेक त्याला माहित पडलं वाटतं मग हो ना कारण की कसं आहे हो आता मी आपल्या खादोड मॅडम आम्ही दोघी सोबत फिरायला गेलो होतो तर मी विचारलं त्याला म्हटलं खरोखर गेला का म्हटलं तुमचा हार का गंमत केली बा मी विचारपूस केली त्यांना तुम्ही म्हणे तसं तेच म्हणलं मग हो कसं काय ओरिजिनल आहे ते नाही सांगे ना ते म्हणे खरोखर गेला म्हणे ताई हो आता यायला म्हटलंय म्हणे विनाकारण तुम्ही नकली ठेवत असता हार पण ते म्हणत म्हणे की जाऊ दे आता हो गेला येरी आता काय आपलं काम झालं ना म्हणे म्हणून मग कसं राहू दिला मग म्हणजे ओरिजिनल आहे समजा नाही का म्हणजे 2.5-3 लाखापर्यंत काही विषय नाही बरं तर आता एक काम आहे हो यानं काय केलं आता हे लगा झालं मान आला काय लुटेरे आपण म्हणे बोली बोलू म्हणे हो यानं बोली बोलू का 25-30-40 पर्यंत बोलन ते म्हणलं बोलू ना मग मी काही अडचण नाही ना नाही बा 1.5 लाख रुपये गेले चालते आता कारण की 3 लाख रुपयाचा हार आहे ते 100% मला माहित आहे ते बरं मग लावतो ना मी ताकद लावतो मी हो 1.5 पर्यंत हो 1.5-2 पर्यंत चालेल ना मग काही अडचण नाही ना तरी आपल्याला 70-80 हजार उरले तर बस झाले ना हो काय कुठून येते तेवढी बी ते चालते पण माग हटू नका तुम्ही हो तो लुटेरे बहुतेक त्याला काहीतरी कल्पना असेल त्या गोष्टीची तोही काही कमी नाही तो 1-1.5 लाख बोलेलच नाही माहिती किती काही नाही त्याले हो फक्त ते कसं आहे धवस मारते ते हो धवस मारून पाहिजे त्याला वाटते मी काय आहे काय नाही असं आहे ते काही नाही त्याजवळ 25-30 हजार आपण बोलते ते आणि पहिले घराकडे हो ठीक आहे ठेवतो मग हो ठेवतो
अरे पण फालतू पण आहे ना हे डोक्याचं काम नाही ना ते मेवणे बा सांगतो ना तुम्हाला. 15,000 रुपये लय झाले ते मग. आणि त्याच्यात आता शिवल्या तर माहीतच आहे तेल टाक्या. मग त्याला वाटते आता तुमची जमकली बा मस्त जमला. हात शकते ते त्याला तर वाटते 1 लाखाची गेली पाहिजे. म्हणलं फालतू तू काय कर 10-15,000 रुपयाचे समजा 15चे 20 कर. 25 कर बस. याच्यावर जाऊ नको घेऊ नको. त्याच्यापेक्षा मग दुसऱ्या ॲपा लागन तेवढ्या सायकल आहेत. पाहू आपण काय इकडे तिकडे या नाही तिकडे देणकेची गिणकेची सोयऱ्या धायरा ते आपण विचारपूस करू आणि तुला ते तो पोरासाठी सायकल देऊ. येईल काय सांगा काय गोम आहे या सायकलची. 3 लाखाचा हार आहे त्या सीटमध्ये. मग 2 लाखाला मागणी ती सायकल. अरे बा मी काय म्हणतो जय बापू आपण बोलतही नव्हतो जास्त पण ते किती टिशीने बोलून राहिला. पाहिलं का त्याचं बोलणं किती ऐकलं. मै लेऊंगा मै करूंगा. त्याची आता जिरोतोच ना मी जिरोतो त्याची. काय कुठं जाणार आहे मजल त्याची सांगतो ना. 5-10 हजार ते शिल्लक बोल. रस्त्यावर भंगार विकणारा माणूस मला चॅलेंज देऊन राहिला. लय झालं नाही. म्हणजे कसं माणसाचा मानपान असते ना काही ना काही. त्याला टिकावतोच मी आता. त्याला सांगतो ना बोल ना तू बोलतले का किती हिंमत आहे तर तोंड खाली करून त्याला नाही जायला लागली तर मला म्हणा तुम्ही. पाय बा शेवटी आता तुझ्या विचार आहे. पैसे तू देऊन राहिला आपण काय बोलणार ना. पण शेवटी सांगतो तुले 30 आणि 35च्या वर जाऊ नको. नाही तर दुसरी सायकल भेटते आपल्याला. 30-35 वरच जाते का. त्याची काय आले कायची टपऱ्याची कोट घालून हिंडते ते. त्याला वाटतं मोठा मी हे सांगून राहिला ते लुटेऱ्या फुटेऱ्या. पाहू त्याचं काय तर त्याच्या धमकच पाय तुम्ही. आज फिटवतोच त्याला कायमच फिटवतो खाली. त्याला काय वाटवायला घेऊनच दाखव म्हणतो तू पाहतो ना त्याची. बरं ठीक आहे मग आता कसं 10-15 मिनिटात होईल मग सुरू नाही का 8:30 निघा मग आता तिकडे चालले जाऊ शिवलालच्या घराकडे. चला चला पाहू आता काय होते चलो. लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. 2 मिनिटांमध्ये बोलणं सुरू होणार आहे. चला 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 सायकलच्या हराशी बोलाले. चला 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 आला बस करा सुरू करून दे लवकर. दोघांच्या पेक्षा तिसरा इथं कोणाची हिंमत नाही. चला मानमुळे लय शिल्लक बोलून राहिला. म्हणजे कोणाची हिंमत नाही म्हणजे काय. अरे काय समजून काय राहिले म्हणलं तुम्ही. रामपूरवाल्याला काय समजून राहिले म्हणलं. काय म्हणजे आता काय मी काय समजलं तुम्हाला. अरे बा बोलायला आता हे अड्डून राहिला मगापासून. दोघांपेक्षा तिसरा कोण नाही म्हणलं इथं. सटकन बोलून घे काय बोला असते आमच्या दोघात. चला बा झालं वाटते सनकते वाटते काम नाही. हे जर तळकला की बस झालं. आता भाव तळकते सायकलची. म्हणजे तुम्ही म्हणजे पालुपुशी समजून राहिला का म्हणलं. चिल्लर लोक आहो का. मी बोलू शकतो. लायने पाटील तुम्ही बोलू शकत नाही का म्हणलं. धमक नाही का आपल्यात. मी तेच म्हणलं मला शब्द रुतला ना ते किंवा कोणा शान नाही घ्यायची म्हणलं की मी काय म्हणजे असा मामूली दिसून राहिलो का 100 एकराचा कष्ट करा म्हणलं मी. काय तुम्ही केवढ्याची घेऊन राहिला सायकल ती मोठेपणा करून राहिली इथं. मस्त जेवलं मस्त नाही का. सनकली आता देवदाची. अरे देवदास तेच म्हणून राहिलं मी ऐकूनच राहिलं का काय बोलून राहिल्या. हिंमत नाही म्हणते कोणाची. बोल ना तू बोल ना बोली काय बोलायला काय हरकत आहे. बोल तू आहे की नाही कुरलं का आता 15,000 मी एवढा मोठ्या गोष्टी करू राहिला ती. तेच करा बोला ना तुम्ही बोला ना. काय आपलं भांडणं करायचं तुम्ही बोलायचं मग. मी बोलतो ना मी बोलतो आता. लय झालं तुमचं म्हणजे शिल्लक बोलाल तुम्ही. देवदास भाऊ बोलते मी बोलतो लाईने पाटील बोलते. चला करा सुरू करा. तेव्हा चप्पर फाळके नाही का जमते आता आले का. कर म्हणलं मग आता कर खाशी ना. दे आपलं दे पुकारा करून. 20,001 20,001 याला म्हणते 20,001 पहिला दाखला. चला बोला त्याला लागला म्हणते 40,000 चला बोला रामपूरवाले. बोला म्हणलं आता बोलूनच घ्या तुम्ही आता. याला फिटत होता 40,001. नाही गावाचा प्रश्न आहे आता. नाही मागं नाही हटाच म्हणलं पाटील. बोला तुम्ही बोलता का मी बोलू. बोला फक्त म्हणलं बाबाचं निपट म्हणलं तेवढं पाहिजे. चला लाईने पाटील मनोज पाटील बोलून राहिले म्हणते 51,000 रुपये एकच आकडा. त्याला करा फायनल 1 2 3. बोला 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 एका मनोज पाटील बोला 1 2 1 2 1 2 बोला मामा लुटेरे बोला 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 61,001 61,001 करा फायनल 75,001 रुपये. चला ला मानमुळेच्या नावानं 1 2 1 2 करून टाका. माग हटाच नाही बरं आपल्याला. चला 80,001 देवदास सनसने याला लागला म्हणते 80,001. आम्ही पाहिजे रे बा देवदास. आम्ही तर हे रामपूरवाल्याला फिटवते का बा. पाहिजे म्हणून कंजला भाजी तुम्ही जाणार बा मरत का राजा कशा याच्यात नाही सायकल 80,000 का पागल झाले राजा. मरते बा देवदास आता पुढचा बोलते का नाही. बोला ना रे झालं का म्हणलं. झालं का लुटे रे झालं का हो म्हणलं मानमुळे. 1,01,000 मामा लुटेरे करा फायनल 1 2 3 1 2 3. चला बोला मानमुळे मोडी का बोला 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 1,01,000 हाय का कोई मायकला हाय का कोई. चांगलेच बोल राहिले का नाही. चांगलं तानानं काम झालंय. हे गाववाल्यानं केला धिंगाणा खरं. मला यायला वाटते आता मला वाटते 1:30 पर्यंत जायचं नाही का मग थांबायचं. चला पाहला आता शेवटचा आकडा आहे. झाल्या बोल्या संपल्या आता. याच्यानंतर कोणाची बोलायची शानही नाही आणि कोणी बोलू शकणार नाही. 1,51,000 रुपये एकच गाव 2 तुकडे. बोललो का लाईट पाटील बोललो का म्हणजे काय गावाचं पाणी हटवता का तुम्ही. बोलायचं लाईने पाटील बोला तुम्ही. बोला मागं नका हटू.
काय योग आहे रे बुवा, 1.5 लाख तर आली आता जवळपास. अजून जाते का वरे? हा बोल म्हणला, बोल बोल. हा झालं का फायनल, झालं का? हा कोणी बोलते का अजून? चला 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 1.5 लाख 1.5 लाख 1.5 लाख. त्याला काढता पाय घ्यायला पुढते निघण्यातच मजा येतं. मुक राहता. बोला ना, बोला लुटे साहेब, बोला 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 बोला. कोण बोलून राहिला? बोला. तिकडे नको करू तोंड, तू तिकडे कर ना. इकडे झाला ना, तिकडे नंबर आहे ना आता. तिकडे बोल ना तू रामपूरकडे. हा तिकडे सांग आहे का मला शांतीची. हा बोला 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 देतो तो. हा बोला ना, लाईन पाटील नंबर तुमचा. बोला बोला बोला. काय आहे का? काय करू मग? 1 2 3 1 2 3 1 2 3. कसं करता देतो तू? लय झालं नाही, अंगवर झालं नाही. कसं करायचं म्हणलं आता? हा मागं हटायचं का पुढे हटायचं? कशी बोलून राहिले तुम्ही? गावाला प्रश्न आहे नाही तर का काय? हा नाक कट होता का गावाचं? हा मुकाळून बसा तुम्ही. 60-60 तिघं जण देऊ आपण. 81 पर्यंत जाऊ आपण. हो तिथं जात नाही ते ना. पण आता लय झालं ना म्हणे, अंगवर नाही. अंगवर नाही नाही होत अंगवर. तिघा मिळून देऊ ना आपण, तिघा मिळून द्यायचे ना पैसे. हो तुम्ही देतात म्हणून मी समजा. हा पण आता हे आपल्या आच्यावर आला, अंगावर आला ना आपल्या. जाऊ द्या ना बा, जाऊ द्या. आगाचं काय करताय? पैसे चालले ना आपले. ते पुढते का सांगा आपल्याला. घेऊ द्या ना, बारबोड अटकेला आहे ना आता. नाही समजत ना झुमऱ्या, तुला समजते का? मग हो आपल्या पुढे नाचतात ते. मग हो पहा म्हणते रामपूरवाल्याचा हा हो केला म्हणते गेम आम्ही. हा म्हणून म्हणलं मुख्य बसा तुम्ही. बोला तुम्ही. 60-60 जाईन पण नाव राहीन आपलं. बोल का मग? 61 बोलतो मग नाही का? चला लागला म्हणते 1,60,000 रुपये. लक्ष्मण किरकिरे लागला म्हणते 1 2 3 1 2 3. 61. हा बोला 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 बोला. हा काय म्हणता? बोला मनमोड साहेब, लुटेर साहेब. झालं का? निपटलं का? रामकृष्ण हरी. हो पहा आता कोणी घेत असेल तर आपलं तर झालं बुवा आता. हो निभलं आपलं. हो याच्यापेक्षा काय आपल्याला परवडत नाही. मग हो झालं करू 1 2 3. हा बोला ना मनमोड साहेब काही. हा झालं का म्हणलं? निपलं. मामा लुटे तर पयाला आता. हो राहिले हे. हो यायले घाम फुटला आता. हो चांगले विचारात पडले तर. हो एकमेकाला विचारू राहिले आता. हा काही विचार करू नका. हा मानमोळेच घेऊन राहिला मला सायकल. हा मानमोळेच घेऊन राहिला. 1.75 फायनल. 1 2 3. हे बा दीड तू ऐका तुमच्या ऐका पाय लागतो तुमच्या नावापुढे बा सत्यानं सुंदर आपला. घे हुंडा ना आपला. आज कराय देवदास. अरे देवदास जाऊ दे ना आता. झालं वाटते नाही का? करून टाक 1 2 3 1 2 3 करून टाक. कर रे काय झालं वाटते ते धिंगाणा आता. देवदास बस कर ना, मुखी बसा ना. बस करा रे. झालं वाटते ना रे. झालं ना. झालं 1 2 3 कर रे लवकर. 1 2 1.75 1 2 1 2 1.75 आहे कोणी? मानमोळे साहेब फायनल आहे का कोणी? अरे काय रे अरे बा मीच घेऊन आला ना. तिकडे पाहिजे इकडे नको पाहू ना. फुटला रे घाम फुटला. रामपूरवाले घाम फुटला तुम्हाला. काय पाना नाचून राहिला ते आता. 5,000 अजून वाढवू आपण. पाहूले का पुढचं काय होते तर मग वर्गणी करू काही करू. पण याला घेऊच द्यायची नाही आता. ऐका ना तुम्ही, तुम्हाला समजून देणार देत भाऊ. ते कसं छत्रपती शिवाजी महाराजचं कसं होतं, ज्यावेळेस लय मोठा शत्रू आपल्या अंगावर येते हो त्यावेळेस लवचिकता बी ठेवा लागते ना. नंतर मग त्याच्यावर हमला करता येते. हो आता हे आपल्या अंगावर आलं. हो आपल्याला कसं तू मोठा बा असं म्हणून आपलं संकट दूर करावं लागते. हो नाही तर आपला सत्यानाश आहे रामपूरवाल्याचा. पण आपलं पाणी हटून राहिलं मग हो त्याचं काय नाही. पाणी हटत नाही काय होणार आहे? 2 शब्द का आपल्याला काय छिद्र पडते का? जाऊ द्या काही नसते. हो पण सध्या आपण कोते देऊन राहिलो. हो म्हणून म्हणलं हाते वर करा. जय रामकृष्ण म्हणा. हो मामा लुटेर पाहा कसं हात वर गेलं त्यानं. जाऊ द्या करून टाका. ते तूच घे म्हणा बा. आम्हाला पाहिजे म्हणा. तू मोठा मी लहान. आले का तुम्ही आता असे मांग हटले पण तुम्ही. जाऊ दे मग आता काय म्हणून टाकतो मग नाही का? हो झाले बा आम्ही काही बोलत नाही. हा जय रामकृष्ण हरी. मला आता शिवलाल भाऊ गुलगुल करून राहिले. हा बोला म्हणला. हा दिवस भाऊ आहे का काही? झालं फायनल? करून टाक फायनल करून टाक. हो मानमोळे साहेब क्लिअर कर. हो आम्ही झालं म्हटलं आमचे. झालं आमच्या हातवर आहे आता. हो झाला विषय संपला. आहे का कोणी? मामा लुटेरे 1.75 फायनल. मानमोळे साहेब 1 2 3 1 2 3 डिक्लेअर झाला फायनल. मानमोळे साहेब यांची सायकल विजयी. मानमोळे साहेब जिंदाबाद.